सगळं घ्या, सगळं गाव करायला पाहिजे आपल्या या महाराष्ट्राला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे। या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आमचे विद्यार्थिनी लेझिमचं सादरीकरण या ठिकाणी करत आहेत। सर्वांनी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी टाळ्या वाजवायच्या जोरदार एकदा। अतिशय मनमोहक आणि सुंदर एका लयीमध्ये हे विद्यार्थी चिमुकले या ठिकाणी लेझिम सादर करत आहेत। अशी जोरदार टाळ्या वाजवतो सर्व ग्रामस्थांनी त्यांच्यासाठी। एका म्युझिकच्या तालावर एवढं लयबद्धपणे लेझिम आपल्या गावच्या पथकाला मागील काही वर्षापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सीओ मॅडम यांच्या हस्ते उत्कृष्ट लेझिम पथक म्हणून पारितोषिकाचा सन्मान देखील आपल्या या लेझिम पथकाचा झालेला आहे। आणि निश्चितच पुढील भविष्यामध्ये आम्ही हे पालकमंत्र्याच्या ध्वजारोहण प्रसंगी हे लेझिम सादर करणार आहोत। याची देखील चित्रफित आम्ही त्यांना पाठवली आहे। अतिशय लयबद्धपणे आणि ठेकेदार अशी लेझिम या ठिकाणी या लेझिम पथकाला शिवरामेश्वर गावचे सरपंच यांच्याकडून 1100 रुपयाचं नक्की पारितोषिक या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। धन्यवाद सरपंच। निश्चितच आपल्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या या लेझिम पथकासाठी। बघा अतिशय लयबद्ध आणि ठेकेदार अशी चाल करत विद्यार्थ्यांनी लेझिम या ठिकाणी सादर केलेला आहे। शिवाजीराव लोखंडे उपसरपंच हिवरा रोशनगाव यांच्या वतीने 501 रुपयाचं नगदी स्वरूपात पारितोषिक या लेझिम पथकाला आपण दिलेलं आहे। रमानंदजी पाडवत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या लेझिम पथकाला या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। धन्यवाद। असंच सहकार्य आपल्या सहकार्यानं आमच्या शाळेची फकीररावजी निलकंठ माजी सरपंच त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक या विद्यार्थ्यांना मिळालं आहे। धन्यवाद। आपले गावाला शाळेचा अभिमान असावा या उक्तीप्रमाणे रमानंदजी पाडवत यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक या लेझिम पथकाला दिलेलं आहे। धन्यवाद। शेषरावजी अण्णा निलकंठ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे। जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या त्या लेझिम पथकासाठी, त्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी। चला धन्यवाद। सर्व ग्रामस्थांना